वंदना बस डेपो परिसरातील हे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं रस्त्यावर बंद पडलेली आहेत, तर दुसरीकडे कळवा रेल्वे स्टेशन परिसरात देखील तेच चित्र आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। ठाणे आणि कळवा अशा दोन्ही रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यामधील वंदना डेपो परिसरामधील ही दृश्य आहे। वरून धुवाधार पाऊस बरसतोय आणि खाली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। विरारच्या मनवेलपाडा परिसरात देखील रस्ते जलमय झालेले आहेत आणि विरारमधीलच युनिटेक सोसायटीत देखील पाणी शिरलंय। नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत घाण असं हे पाणी, पिवळसर असं हे पाणी, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। अनेक सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलं। विरारमधील हे चित्र आपण पाहतोय। विरारमधील मनवेलपाडा परिसरामध्ये रस्ते जलमय झाले, तर युनिटेक सोसायटीत देखील पाणी शिरलं। आणि नागोठणेमधील आंबा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आता आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। आंबा नदीचं हे पात्र आपण पाहतोय, पूर्णपणे हे पात्र भरलेलं आहे आणि आंबा नदीनं सध्या इशारा पातळी गाठली आहे। तर तिकडे चिपळूणमध्ये चिंचनाका परिसरातील सखल भागात आता पाणी साचलेलं आहे। बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत। एसटी बस डेपो असेल, त्याचबरोबर जुना बस स्टँड असेल, वडनाका या परिसरात देखील जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच रस्त्यांमधून साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। चिपळूणमधील हा बाजारपेठेचा हा परिसर आपण पाहतोय। रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। बंद पडलेल्या गाड्या याच पाण्यामधून घेऊन जाताना हे नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालेला आहे। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं देखील मोठं नुकसान झालं। चिपळूण, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा कोकणामध्ये सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। तर मध्य रेल्वेची वाहतूक आता खोळंबलेली आहे। मध्य रेल्वे परिसरामध्ये वाहतूक आता खोळंबलेली आहे। सकाळच्या सुमारास आपण पाहिलं की ही वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती, मात्र आता वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सायन दादर दरम्यानची रेल्वे वाहतूक आता ठप्प झाली आहे। रेल्वे रुळावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे, त्यामुळे ही वाहतूक आता ठप्प झाली आहे। सकाळच्या सुमारास कामावर निघालेले चाकरमानी त्यांना आता मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्णपणे खोळंबली आहे। मुंबईतील मध्य रेल्वेची ही लोकल सेवा सध्या खोळंबलेली आहे। सकाळी जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही वाहतूक सुरू होती, मात्र आता ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला नको या प्रकारची खबरदारी आता घेतली जात आहे। रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे। सायन दादर दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। तर हार्बर मार्गावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत। रेल्वे अतिशय संथ गतीनं जात आहे। रेल्वे रुळावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या रुळावरूनच नागरिक मार्ग काढतायत आणि वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे। मुंबईत त्याचबरोबर उपनगरामध्ये रात्रीपासूनच धुवाधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे सध्या रेल्वे वाहतूक असेल, त्याचबरोबर रस्ते वाहतूक असेल, अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। सध्या हाय टाईड देखील सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे भरतीचा वेळ असल्यामुळे हा पाण्याचा निचरा होणं सध्या कठीण जात आहे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे। मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार वारं देखील वाहतंय, मोठा पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। त्याचबरोबर रेल्वे रुळांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। या रुळावरूनच हे नागरिक मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे लोकल सेवा अतिशय संथ गतीनं सुरू आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक खोळंबलेली आहे, मात्र हार्बर मार्गावर सध्या ही वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही लोकल सेवा सुरू आहे। हार्बर मार्गावरील लोकल सेवा आपण पाहतोय। वडाळ्यातील ही दृश्य आहेत। वडाळा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अशा प्रकारे पाणीच पाणी झालेलं आहे। रेल्वे रुळावर देखील पाणी साचलेलं आहे आणि याच रुळावरून नागरिक मार्ग काढताना पाहायला मिळत आहेत। रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी नागरिक याच पाण्यामधून वाट काढताना दिसत आहेत। हार्बर मार्गावरील लोकल सेवा अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही लोकल सेवा सुरू आहे। रेल्वे स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। विविध आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसामुळे
मोठा विलंब होत असताना ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली असतानाच आता नागरिक घरी परतताना आपल्याला पाहायला मिळतात आणि घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। मात्र दुसरीकडे लोकल सेवा धीम्या गतीने सुरू असल्यामुळे त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीतल्या सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप आता समोर आलेलं आहे। वाघरू नदीला पूर आल्यामुळे सातकुंड धबधब्याला जोरदार पाणी आलेलं आहे। वाघरू नदीला तुफान पाणी आल्यामुळे सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्यात आलेलं आहे। हा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र मानला जातो। मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे वाघूर नदीला पूर आलेला आहे आणि या नदीचं पाणी अशा प्रकारे रौद्र रूप त्याने धारण केलेलं आहे। अजिंठा लेणीतल्या सातकुंड धबधब्यातील हे दृश्य आपण पाहतोय। पावसाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं। त्याच लेण्यांमधील हा सातकुंड धबधबा मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। वाघूर नदीला आलेला पूर आणि या पुराच्या पाण्यानं घेतलेलं हे रौद्र रूप त्यामुळेच हा सातकुंड धबधबा अक्षरशः ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। तर चेंबूरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। चेंबूरमध्ये देखील गुडघाभर पाण्यातून आता नागरिकांना वाट काढावी लागते। मुंबईकरांची चांगलीच दैना या पावसानं करून ठेवलेली आहे। सध्या हायटाईड सांगण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय धुवाधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी परिसरातील हा सातकुंड धबधबा वाघूर नदीला आलेला पूर आणि या पुरामुळे सातकुंड धबधबा अशा प्रकारे ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षरशः रौद्र रूप या धबधब्यानं धारण केलं आहे। तर चेंबूरमधील हे दृश्य आपण पाहतोय। चेंबूरमध्ये मार्केटमधील रस्त्यांवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि याच पाण्यामधून गॅस सिलेंडर घेऊन जाताना एक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे। चेंबूर मार्केटमधील अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं आहे। त्यामुळे दुकानांमधील साहित्याचं देखील तर चेंबूर मार्केट परिसरातील हे दृश्य आहेत। मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। आज पहाटेपासूनच धुवाधार पावसाला सुरुवात झालेली होती। त्यामुळे चेंबूर मार्केट परिसरामध्ये देखील गुडघाभर पाणी साचलेलं आहे। याच पाण्यामधून वाहन चालक वाट काढताना पाहायला मिळत आहेत। मात्र दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दुकानातील साहित्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आणि याच पाण्यामधून नागरिक वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मात्र गुडघाभर पाण्यामधून नागरिक चालताना या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। गॅस सिलेंडर घेऊन जाताना एक व्यक्ती, तर दुसरीकडे वरून धुवाधार पाऊस आणि खाली रस्ते अक्षरशः जलमय बनलेले आहेत। हा रस्ता आहे की नदी असा प्रश्न उपस्थित होतोय। रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। रोह्यामध्ये पुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे रोह्यामध्ये देखील आता पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जातोय। नागोठणेमधील अंबा नदीनं देखील आता इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे कोकणातील अनेक नद्या सध्या इशारा पातळीवर वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। रायगडच्या रोहा आणि नागोठणेमधील पुंडलिका नदी त्याचबरोबर अंबा नदीची ही दृश्य आपण पाहतोय। तर राज्यामध्ये धुवाधार पाऊस बरसतो आहे। मुंबई त्याचबरोबर विदर्भ, कोकण, मराठवाडा अशा सर्वच भागामध्ये पाऊस कोसळतोय। साताऱ्यातील वाईमधील हे दृश्य आपण पाहतोय। वाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। त्यामुळे नद्यांना
मोठा पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी नदीकाठच्या गावांमध्ये त्याचबरोबर वस्त्यांमध्ये देखील शिरलेलं आहे। त्यामुळे घरांचं नुकसान झालेलं आहे, घरातील साहित्याचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। साताऱ्यातील वाईमधील नदीला देखील पूर आलेला आहे। या नदीचं पाणी हे आता रस्त्याला टेकलेलं आहे। अजूनही पाऊस अशाच प्रकारे सुरू राहिला तर मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागेल अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। साताऱ्यातील वाईमधील ही नदी आपण पाहतो आहोत। वाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि यामुळे या नदीनं सध्या रौद्र रूप धारण केलेलं आहे। नदीमधील हे मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। त्याचबरोबर अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। नदीकाठावर जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानातील साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साताऱ्याच्या वाईमधील हे दृश्य आपण पाहतोय। वाईमधील जो रस्ता आहे तो रस्त्याला या पाणी लागलेलं आहे आणि या पाण्यातूनच सध्या नागरिक वाट काढतायत। कृष्णा नदी पात्रामधील महागणपती मंदिरामध्ये देखील आता पाणी शिरलंय। साताऱ्याच्या वाईमधील महागणपतीचं हे मंदिर, या मंदिरामध्ये देखील आता पाणी शिरलेलं आहे। त्याचबरोबर जी इतर छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली बुडाली आहेत। साताऱ्यातील वाईमधील कृष्णा नदीचं हे पात्र आपण पाहतोय। विस्तीर्ण असं हे पात्र, मात्र प्रचंड प्रमाणात सध्या पाणी आहे। हे पाणी या रस्त्याला लागलेलं आहे। पाऊस जर असाच सुरू राहिला तर मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीमधील मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे। महागणपतीचं मंदिर आपण पाहतो आहोत। या मंदिरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर या महागणपतीच्या मंदिराच्या मागे जी छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत आहे। धोमधरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि कृष्णा नदीचं हे विस्तीर्ण पात्र आपण पाहतोय। कृष्णा नदी सध्या इशारा पातळीवरून वाहते आहे। वाईमधील या रस्त्याला या नदीचं पाणी लागलेलं आहे। त्यामुळे सातत्यानं पाऊस बरसतोय आणि हा पाऊस असाच कायम राहिला तर मात्र हे पाणी नदीचं पात्र सोडून नदीकाठच्या दुकानांमध्ये त्याचबरोबर रहिवासी घरांमध्ये देखील शिरण्याची भीती व्यक्त केली जाते। महागणपतीचं हे मंदिर आपण पाहतोय। महागणपती मंदिरामध्ये अर्ध्या अधिक प्रमाणामध्ये हे मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं आहे। तर या महागणपती मंदिराच्या मागे जी छोटी मंदिरं आहेत ती देखील साताऱ्याच्या कृष्णा नदीच्या पात्राचं हे चित्र आपण पाहतो आहोत। कृष्णा नदी पात्रामध्ये 8700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग धोम धरणामधून करण्यात येतोय। गणपती मूर्तीच्या पायाला देखील आता पाणी लागलेलं आहे। महागणपती मंदिरातील हे दृश्य आपण पाहतोय। जी गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पायाला हे पाणी लागलेलं आहे। तर मागच्या बाजूला जी मंदिर आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। धोमधरण पाणलोट क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। वाईमधील कृष्णा नदीचं हे चित्र सध्या आपण पाहतोय। तर महागणपती मंदिरातील गणेश सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार असा पाऊस सुरू असल्यामुळं घाट माथ्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर सध्या मी वाईच्या गणपती मंदिर परिसरात आहे आणि या ठिकाणी धोम धरणाचं जे पाणी आहे ते कृष्णा नदीमध्ये आल्यामुळं या कृष्णा नदीचं पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर महागणपती मंदिर देखील मंदिराला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर 8700 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये केला जात आहे। त्यामुळं महागणपतीच्या मंदिराच्या जवळपास पायाला हे मंदिरामध्ये पायाला हे पाणी जे आहे ते लागलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर या ठिकाणी कृष्णा नदीवर जे छोटे पूल आहेत ह्या छोट्या पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। यामध्ये चिंदवली असेल, खडकी, मरडे या गावचे पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे प्रशासनानं
नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर हा महागणपती मंदिरालगतचा हा जो पूल आहे, या पुलाच्या अगदी वर पाणी टेकलेलं पाहायला मिळत आहे। जर पाणी पावसाचं प्रमाण जर वाढलं तर या पुलावरूनही हे पाणी जाऊ शकतं असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। सध्या तरी या ठिकाणी या पुलावरून वाहतूक जी आहे ती सुरू आहे। वरील भागामध्ये आता धरण प्रशासनाकडून सांगण्यात येतं की पावसाचा जोर काहीसा थोडा कमी झालेला आहे, त्यामुळं सध्या तरी हे पाणी पातळी जी आहे ती